जिम्मेवारी घेतली पाहिजे, याकरिता केवळ मात्र सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण सुरू आहे. दुर्दैव असं आहे, रिपब्लिक डेमोक्रेसीमध्ये जे सरकार स्टँड आहे त्या सरकारचे मंत्री त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. सरकार परीक्षा आयोजित करते आहे. आयोजित झालेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या नंतर जर नैतिकतेने जर एखादी मंत्री एखादी सरकार जर आपल्या मंत्र्याचा राजीनामा देत नसेल तर या देशातली तमाम सर्वसामान्य माणूस आहे याचा जाहीर निषेध व्यक्त करतोय. तो जाहीर निषेध आम्ही इथे आज व्यक्त करतोय. हा जाहीर निषेध कशासाठी की लोकतांत्रिक प्रणाली आहे. लोकांच्या आणि लोकांच्या कल्याणाकरता चालवलेले शासन जर जीव घेण्यापर्यंत व्यवस्थापन हे अव्यवस्थापनामध्ये परिवर्तित झालेलं असेल तर त्याचा निषेध होणे स्वाभाविक आहे. आणि याकरिता 2018ला जगातला सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात मोठा प्राप्त असलेला मॅगसेसे पुरस्कार ज्यांना प्राप्त झालाय डॉक्टर सोनम वांगचुक आज ते आमरण उपोषणाला बसलेले. त्यांचं जीवन त्यांचे श्वास हे अंतिम क्षणावर आहे. तरी पण या देशातील सरकार मात्र कुठेही त्यांची दखल न घेता मेलेल्या 30 विद्यार्थ्यांची दखल न घेता जर निगरगट होऊन बसलेला असेल, गेंड्याच्या कातडीसारखं बसले त्यांनी आपली मनोवृत्ती केलेली असेल तर याचा निषेध या देशातल्या तमाम सामाजिक संघटनेच्या वतीने होणे स्वाभाविक आहे, ज्याची प्रतीची आजच्या दिनाच्या निमित्ताने आलेली आहे. आज रोजी हा सामाजिक संघटनेच्या वतीने जो हा लढा उभा केलेला आहे हा निरंतर असा चालू राहिला पाहिजे. आणि जर या 20 तारखेपर्यंत शासनाने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही दिला, आम्ही हे मान्य करतोय, समाजाला माहित आहे, इथं उभे असलेली सारी सुज्ञ मंडळी, राजकीय क्षेत्रातली सामाजिक काम करणारी सारी मंडळी उपस्थित आहे. एका धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने सिस्टम बदलणार नाही हे एवढं जरी आम्हाला माहित असेल, या विद्यार्थ्यांना माहित असेल, पण शासन मात्र सामान्य जनता ही होणाऱ्या गैरप्रकाराची जबाबदारी या शासनाला फिक्स करू इच्छिते, जी सामान्य जनतेचा ओरड आहे, सामान्य जनतेची मागणी आहे. लोकतांत्रिक प्रणालीमध्ये या सर्व जबाबदार मंत्र्यांनी सरकारांनी आपली जबाबदारी फिक्स केली पाहिजे, आपली नैतिकता फिक्स केली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला पाहिजे. शेवटची गोष्ट, ज्या देशामध्ये शेतकऱ्यांची कदर केल्या जात नाही, शेतकऱ्यांची आत्महत्या होते आंदोलनाच्या दरम्यान, कर्मचारी आत्महत्या करण्याकरिता आता प्रवृत्त झालेले आहेत. शिक्षकांचा पेपर फुटतोय, ज्यांची इलिजिबिलिटी टेस्ट घेतली जाते त्यांचा सुद्धा पेपर महाराष्ट्रामध्ये फुटतोय. कुठल्या परीक्षा द्यायच्या, आता कशा पद्धतीच्या द्यायच्या? जे सिस्टम तुमच्या फेवरला नाही ते सिस्टम चेंज करा, शेवटचा विकल्प आहे. सिस्टम आमच्या फेवरला नाही ते सिस्टम ठेवायची कशाला? ते सिस्टम चेंज करणे हा विकल्प आहे. या देशातला तमाम 100 करोड लोक जो अनफेवर मध्ये आहे त्या 100 करोडच्या लोकांनी सिस्टम चेंज करणे हा विकल्प स्वीकारला पाहिजे आणि ते करतील अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतोय. आज मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी नॅशनल ट्रेड युनियन ऑफ बहुजन एम्प्लॉईचा नॅशनल प्रेसिडेंट आहे. लाखो मजूर कामगार शेतकरी आमच्या ट्रेड युनियनला आहे, त्यांची मुलं सुद्धा या परीक्षेमुळे विक्टीम झालेली आहे. म्हणून नॅशनल ट्रेड युनियन ऑफ बहुजन एम्प्लॉईजचा सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. आणि पांढरकवड्यामध्ये सामाजिक संघटनेच्या वतीने जेव्हा जेव्हा या बाबीला घेऊन आंदोलन होतील, उपोषण होतील, मोर्चे होतील, त्यामध्ये आम्ही तन्मनधनाने सहभागी राहू एवढं आश्वासन देऊन मी माझ्या 2 शब्दांना थांबवतो आहे, आपल्या शब्दांना विराम देतो आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर समारोपीय विचार मांडण्याकरिता मी प्रतीक्षाला आमंत्रित करतो आणि यानंतर आपल्याला निवेदन द्यायला जायचं आहे. प्राध्यापक कुमारी प्रतीक्षा गुरनुले.